नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर दत्त जयंती निमित्त तुम्ही सुद्धा गुरुचरित्र पारायण करणार आहात का? तर हे 20 नियम पाळा आणि दत्त कृपेस पात्र व्हा. तर 20 नियम आचरणात आणावेच लागतील, त्याशिवाय आपल्याला हे पारायण करता येणार नाही. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला असून जयंती निमित्त आवर्जून गुरुचरित्राचे पालन केले जाते. परंतु त्यापूर्वी काही नियम ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. नियम ध्यानात ठेवणे ते पाळून पारायण करावे असा संकेत आहे. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मार्गशीर्ष मासारंभ सुरू होणार आहे. मार्गशीर्ष मास हा केवळ केशव मास म्हणूनही ओळखला जातो, कारण ह्या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झालेले आहे. गीतेमध्ये 10व्या अध्यायात विभूती युग सांगताना भगवंतांनी माणसांना मार्गशीर्ष म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात नेहमी असे म्हटले जाते. या महिन्यात गंगा स्नान करून पुण्य पदरी पाडून घ्यायलाच हवे. तसेच दानधर्म करून पुण्य संचय करावा असेही म्हटले जाते. या भक्तिभावाला, परमार्थाला, आत्मचिंतनाला पूरक अशा महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते. त्यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले जाते. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय या साध्याला असून या तीनही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि ममग्राही विवेचन ग्रंथकर्त्याचे आणि ओघवत्या भाषेत केलेले आहे. या ग्रंथात श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृती पूर्ण वर्णन केलेले आहेत. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केलेले आहे. परमपूज्य गुरुमाऊलींच्या महाराज हे सांगतात की गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. वाचनापूर्वी संध्याकाळी व 108 गायत्री जप अवश्य करावा. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागा असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ नये. 6वा आहे पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवायचा आहे व सुंदर रांगोळी काढावी. 7वा आहे श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. श्री दत्तात्रयांना आवाहन करावे. देवासाठी एक पाट मोकळाच ठेवायचा आहे. पारायण करताना साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवायचे आहे. 9वा आहे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करायचं आहे. 10वा आहे रोजच्या वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यासाठी तिला हळद, कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा. 11वा आहे पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यानंतर आणि रात्री आरती करावी. 12वा आहे सप्ताह काळात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन सुशीरभूत होऊन सोवळ्यानेच करावे. 13वा आहे सप्ताहात केवळ द्वाविषान्न घ्यावे. द्वाविषान्न म्हणजे दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ खाऊ नये. पोळी, तूप, साखर घेता येते. 14वा आहे रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावं. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे, म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात. अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचं सांगितलं जातं. 15वा आहे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलूही नाही. 16वा आहे सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्री गुरूंचा निजानंद गमनाचा दिवस होता.
17वा आहे, सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्य असल्यास 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनात संवादन ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. 18वा आहे, वाचनात यांत्रिकपणा नको, मनोभावे वाचन करावे. 19वा आहे, एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणे आवश्यकच असते, परंतु मध्येच सोयर किंवा सुतक असल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करून घ्यावे. तसेच सोयरे आणि सुतक संपल्यानंतर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. दत्त पादुकांवर अभिषेक करावा. 20 आहे, शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे. निश्चित फळ आपापच मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. तर हे 20 नियम लक्षात ठेवूनच गुरुचरित्र पारायण करा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की प्रश्न विचारू शकता तुम्ही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.